गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. सद्गुरु धन्वंतरी आणि पतंजलींना नमस्कार करून चहा घेता घेता सहजच आज पुढचा यम तो म्हणजे ब्रह्मचर्य. यम नियमांमध्ये चौथा ब्रह्मचर्य याचा मुख्यतः अर्थ जो आहे तो उपस्थ म्हणजे जननेंद्रियाचा नियमित वापर हाच त्याचा मुख्य अर्थ आहे. त्यामुळे जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विशेषतः दक्ष संहितेमध्ये जे अष्टविध मैथून सांगितलंय, 8 प्रकारचं मैथून, त्यात श्रवणम कीर्तनम केली अशा तऱ्हेने तो श्लोक सुरू होतो. 8 प्रकारचं केलेलं वर्तन हे अष्टमैथून मानलं जातं. या प्रकारचं कुठलंही त्यांच्यापासून परावृत्त राहणं, दूर राहणं हा ब्रह्मचर्याचा मूळ अर्थ आहे. पण इथे आपण हा विचार करायला पाहिजे की स्वपत्नीशी किंवा स्वपुरुषाशी पतीशी संबंध ठेवण्यामध्ये कोणताही दोष नाही. फक्त त्यावेळेला आपण व्रताचरणात असू, कुठे आहोत, कुठल्या वेळेला शरीर संबंध यावा याच्याबद्दल जे नियम सांगितले त्यांचा विचार व्हायला पाहिजे. तर तसं असेल तर गृहस्थाश्रमी हा ब्रह्मचारीच असतो. पण ब्रह्मचर्य याचा अर्थ खरं म्हणजे झाल्यापासून लग्न होईपर्यंत, सोड म्हणजे होईपर्यंत तो ब्रह्मचारी असतो. आणि तो काळ फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे व्रतस्थ राहण्याचा आहे. आणि त्यावेळेला विद्याभ्यास, वेगवेगळ्या शास्त्रांचं अध्ययन हा विषय त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे फोकस जीवन जगणं हा ब्रह्मचर्याचा दुसरा महत्वाचा अर्थ आहे. त्यामुळे या काळामध्ये संपूर्ण चित्त जे आहे हे आपल्या ध्येयाकडे असायला पाहिजे. आणि कुठल्याही योग्याचं जे ध्येय असेल ते आत्मसिद्धी किंवा योगसिद्धी प्राप्त करण्याकडेच असतं. म्हणजे कैवल्य प्राप्ती, समाधी हेच ध्येय असल्यामुळे त्याच्यासमोर बाकी सगळी जी ध्येय आहेत ती क्षुद्र होतात. आणि त्यामुळे प्रत्येकाने ब्रह्मचर्य याचा अर्थ डिसिप्लिन लाईफ हे असं सर्वसामान्यपणे जरी असलं तरी योगासाठी हे ब्रह्मचर्य अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ब्रह्मचर्य हा चौथा नियम काय आहे हे आपल्याला सहज समजेल. कारण ब्रह्मचर्य जर पाळलं नाही तर आपोआपच मन भरकटतं आणि त्यामुळे चित्त स्थिर राहत नाही. चित्त स्थिर राहिलं नाही तर अभ्यास होत नाही. आणि त्यामुळे ब्रह्मचर्याला अत्यंत महत्व आहे. त्याशिवाय आयुर्वेदामध्ये अति जास्त मैथून किंवा शरीर संबंध ठेवल्यामुळे होणारे रोग किंवा त्याच्यामुळे होणारे त्रासही वर्णन केलेले आहेत. त्यामुळे त्या गोष्टींपासून दूर राहणं, विशेषतः आपण कुठल्या ध्येयाप्रती जात असू तर याचा विचार नक्कीच व्हायला हवा. आणि हा जो नियम आहे म्हणजे ब्रह्मचर्य हा फक्त पुरुषासाठी आहे आणि स्त्रियांसाठी नाही असं अजिबात नाही. हा विषय दोघांसाठी सारखा, त्यामुळे त्यात आणखीन वेगळं सांगायला नको. त्यामुळे इथेच थांबतोय. जय जय रघुवीर समर्थ.